आपल्याला. पण ते थांबलाय का तवर आहे का? आहे ना. चिकड सामान आहे का? नाही. कोण सामान आहे? मग तिथे आलो आपण बाळासाहेब राऊत, त्यांना आम्ही प्रेमाने मामाच म्हणतो. आणि त्यांच्या आता बंगल्यावरती आपण इथं आलो आहे. आणि थोड्या वेळापूर्वी त्यांनी कॉल केला होता की त्यांच्या राहत्या घराजवळ त्यांनी एक साप पाहिला आणि तो कोणी खाली बसला असं त्यांनी सांगितलं. इथं तुम्हाला दिसतंय पोटाकडची बाजू त्यांनी काहीतरी शिकार घेतलेली आहे, हो ते उंदीर किंवा बिडूक असणार आहे. आणि हा जो साप आहे हा धामण नाही आहे, तर याला मराठीमध्ये पानदिवड किंवा विरोळा म्हणतात आणि इंग्रजीमध्ये याला चेकड किलवेक म्हणतात किंवा वॉटर स्नेक म्हणतात. आणि हा जो साप आहे हा पूर्णपणे बिनविषारी आहे, परंतु हा पाण्यामध्ये राहणारा साप आहे. आणि त्याला चेकड किलवेक याच्यासाठी म्हणतात की त्याच्या अंगावरचं डिझाईन जर आपण पाहिलं तर ते चेकसारखं असतं आणि शेपटी थोडी विषारी सापांसारखी जरा बोथट वाटते आपल्याला. परंतु हा मात्र बिनविषारी वर्गामधला साप आहे, विषारी वर्गामधला हा साप नाही आहे. आणि त्याला आपण हातामध्ये घेतला आणि वरती त्याचं तोंड करण्याचा प्रयत्न केला तर नागासारखे ते त्याची मानेकडची बाजू कधी कधी वरती करतात. आणि वरती बाजू केल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हे नाग आहे. हा नाग नाही आहे, तर हा बिनविषारी वर्गामधला साप आहे. याला पानदिवड, वॉटर स्नेक किंवा चेकड किलबॅक असं संबोधतात. आणि प्रामुख्याने पाण्यामध्ये हा साप राहत असल्यामुळे त्याचं अंग जे असतं त्याचे जे चोपडं असं अंग आहे त्याचं. आणि या चोपड्या अंगामुळे त्याला आपण हात लावण्याचा प्रयत्न केल्यानंतर अतिशय मऊ असल्यामुळे लवकर तो आपल्या हातात येत नाही. आणि पाण्यामध्ये जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला तो लवकर हातामध्ये पण येत नाही. आणि समोर तुम्हाला दिसते पोटाकडची बाजू थोडी ऑफ व्हाईट असते, फार पिवळसर नसते मात्र. परंतु असं पोटाकडची बाजू पाहिल्यानंतर थोडंसं धामणीसारखं आपल्याला भास होतो. आणि त्याचं तोंड जर पाहिलं तर बऱ्यापैकी मोठं असतं इथं बिनविषारी सापांपेक्षा. आणि डोळे खूप फुरफुरीचे असतात त्या सापाचे. समोर तुम्हाला दिसते हा. आणि या सापाचं वैशिष्ट्य आहे की हे अगदी खोल पाण्यामध्ये पण व्यवस्थित राहतात. आणि पाण्यात हा प्रामुख्याने साप आहे. याचे पिल्ले यायचा कालावधी आहे तो याच कालावधीमध्ये आहे. आणि तुम्हाला समोर इथे दिसते की पाण्यामध्ये राहणार आहे. आणि त्याच्या इथे अशी टीक पडलेली आहे. कधी कधी सापांना अशा टीक पडतात आणि टीक पडल्यानंतर त्या ठिकाणी ती त्वचा चुरगळ्यासारखी आपल्याला वाटते. अंडीत देतात हे साप. आणि एका वेळेस साधारणपणे ते 10, 12 ते 80 अंड्यापर्यंत हे साप अंडे देत असतात. हा प्रामुख्याने पाण्यामध्ये राहणार आहे, त्याच्यामुळे मासे, बिडूक हे त्याचं प्रमुख खाद्य आहे. आणि म्हणून पाण्यामध्ये अशा प्रकारचे खाद्य खाण्यासाठी येतात. ओढ्यांमध्ये, नद्यांमध्ये, तळ्यांमध्ये अशा प्रकारचे साप सापडतात. परंतु हा पूर्णपणे बिनविषारी आहे. पण हा जर चावला तर मात्र कडरून चावा घेतो. आणि म्हणून बऱ्याचशा वेळेस विरवळ्याला हाताळताना ते आपल्याला बऱ्याच वेळेस दंश पण करत असतात. परंतु पाण्यामध्ये हा साप राहत असल्यामुळे त्यांनी जर चावा घेतला तर आपल्याला काही होत नाही. आणि म्हणून लोकांचा गैरसमज आहे की पाण्यामध्ये जर साप चावला तर माणसाला बाण लागत नाही. तसं नाही आहे. हा पूर्णपणे बिनविषारी जातीमधला साप आहे, विषारी वर्गामधला हा साप नाही आहे. त्याला आपण सुरक्षितपणे घेतोय ताब्यात, नंतर नैसर्गिक जातीमध्ये सोडू. त्यांनी आज गिरी सरांना फोन केला. मी गिरी सरांना बोलवलं. खाली साप दिसला आणि आपल्याला माहीत आहे की साप विषारी बिनविषारी आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे मग सरांना बोलवलं आणि सरांनी लगेच येऊन साप हाताळला आणि तो बिनविषारी साप आहे असं सरांनी सांगितलं. हा पाण्यात राहणारा साप आहे असं सरांनी सांगितलं. मऊ असतो त्याच्यामुळे तो हातात येत नाही बऱ्याच वेळा सरांनी सांगितलं. धन्यवाद. आपण असं एक किट वापरले. त्या किट तिथे आपण एक किट वापरले. त्या किटचा वापर करून आपण सुरक्षित घेऊया ताब्यात, कारण त्याने काहीतरी खाल्लं आहे
आणि अशा प्रकारचे पावसाळ्यामध्ये साप घराच्या आसपास येतात, ते पाण्यामुळे येतात आणि कदाचित त्यांनी बिडगोच खाल्ला असणार आहे बारीक, किंवा सांगता येत नाही, उंदीरही घालण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि अशा प्रकारे या बिडवेळेला आपण सुरक्षितपणे घेतोय ताब्यात किटचा वापर करून, नंतर त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये आपण त्याला सोडू. त्यांना माहीत असेल ना. आहे ना बालासाहेब राउत घुलेवाड़ी, उनके घर के पास जो हमें चेकर के बस मिला था वाटर से, जैसे हम यहाँ रिलीज करेंगे.